नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्शियल फ्रॅक्शन्स म्हणजे काय असतं हे पाहणार आहोत. पार्शियल फ्रॅक्शन्स आणि याचे टाइप्स. याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत पार्शियल फ्रॅक्शन्स मध्ये. एक आहे प्रॉपर फ्रॅक्शन आणि दुसरा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता हे प्रॉपर फ्रॅक्शन काय असतं? प्रॉपर फ्रॅक्शन डिग्री ऑफ न्यूमरेटर is less than degree of denominator. Degree of numerator is less than degree of denominator. याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन. आणि दुसरा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये डिग्री ऑफ numerator is greater than degree of denominator. जर न्यूमरेटरची डिग्री लहान असेल डिनॉमिनेटर पेक्षा त्याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन. जर न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. आता याच्यामध्ये तीन केसेस आहेत. केस फर्स्ट, when the denominator contains non-repeated linear factors. When the denominator contains non-repeated linear factors. आता याचा पुढचा प्रॉब्लेम काय असतो पाहूया. x plus 4 upon x square plus x. x plus 4 x square plus x मधून x कॉमन काढू, x plus 1. आता डिनॉमिनेटर मध्ये पाहू शकता तुम्ही, डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. x आणि x plus 1 हे दोन लिनियर फॅक्टर्स आहेत आणि हे दोन नॉन रिपीटेड आहेत. म्हणून ही झाली केस फर्स्ट. आता ही सॉल्व करत असताना काय करायचं, हे x plus 4 ॲज इट इज अपॉन x इंटू x plus 1 इक्वल टू एक कॉन्स्टंट येतं. आता इथे पहा डिनॉमिनेटरमध्ये दोन लिनियर फॅक्टर्स आहेत x आणि x plus 1, म्हणून दोन कॉन्स्टंट येतील. एक असतो a अपॉन x प्लस दुसरा कॉन्स्टंट असतो b अपॉन x plus 1. दोन कॉन्स्टंट येतात. जर इथं समजा अजून x plus 3 असतो तर आपल्याला इथे तीन कॉन्स्टंट घ्यावे लागले असते. समजा इथं अजून x plus 5 असतं तर आपल्याला चार कॉन्स्टंट घ्यावे लागले असते. तर इथे सध्याला दोन लिनियर फॅक्टर्स आहेत, ते पण नॉन रिपीटेड असल्यामुळे आपल्याला दोन कॉन्स्टंट इथे घ्यावे लागतील. आता हे x plus 4 अपॉन x इंटू x plus 1 a इंटू x plus 1 प्लस b इंटू x अपॉन x इंटू x plus 1. x cancel, x plus 1 cancel. x plus 4 is equal to a into x plus 1 plus bx. आता याच्यामध्ये एक कॉन्स्टंट 0 करायचा असतो. आता इथे बघा x आहे म्हणून पुट x is equal to 0. तर b काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. हे 0 plus 4 a into 0 plus 1. So a is equal to 4. सेम प्रोसेस आता x plus 1 0 ठेवूया. x plus 1 जर 0 ठेवलं तर a 0 होऊन जाईल. आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल.
म्हणजे एक्स इज इक्वल टू -1. हे -1 + 4 इज इक्वल टू a इंटू 0 प्लस b इंटू -1. हे येईल +3 इज इक्वल टू -1 इंटू b. b इज इक्वल टू -3. आता हे पार्शियल फ्रॅक्शन कसं रिझॉल्व्ह होईल? x + 4 अपॉन x इंटू x + 1 इक्वल टू a ची व्हॅल्यू काय आहे? 4 आहे. 4 अपॉन x. b ची व्हॅल्यू ठेवूया -3 आहे. -3 अपॉन x + 1. हे पार्शियल फ्रॅक्शन्स आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये उपयोगी पडणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष द्या. आता दुसरा प्रॉब्लेम पाहू. वन अपॉन x² - 1. सेम प्रोसेस 1 अपॉन यातून x कॉमन काढू, x प्लस x² - 1² असं आपण याला लिहिलं x² - a². पुन्हा हे सिम्प्लिफाय करू x + 1 x - 1. आता डिनॉमिनेटर मध्ये नॉन रिपीटेड फॅक्टर्स आहेत. नॉन रिपीटेड फॅक्टर्स जर असतील तर दोन कॉन्स्टंट येतात. एक असतो a अपॉन x + 1 प्लस दुसरा कॉन्स्टंट असतो b अपॉन x - 1. सो 1 अपॉन x + 1 x - 1 इक्वल टू a इंटू x - 1 प्लस b इंटू x + 1 अपॉन x + 1 x - 1. x + 1 x + 1 cancel, x - 1 x - 1 cancel. So 1 is equal to a upon x - 1 plus b x + 1. आता a आणि b याच्यामध्ये कोणतं तरी एक आपल्याला 0 करावं लागेल. मग याचा जो कोएफिशियंट असेल x - 1 किंवा x + 1 तो 0 ठेवूया. आता समजा इथे x - 1 0 ठेवलं तर a ची व्हॅल्यू काय मिळेल? 0. आपल्याला b a 0 होऊन जाईल. आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल 1 इक्वल टू b ब्रॅकेट. इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढावी लागेल. x इज इक्वल टू 1. x इक्वल टू 1 इथे ठेवूयात. 1 + 1. b इज इक्वल टू 1/2. सेम प्रोसेस. आता x + 1 0 ठेवूया. x + 1 0. x ची व्हॅल्यू -1. 1 इक्वल टू a इंटू x ची व्हॅल्यू -1 आहे. -1 -1 प्लस 0. a ची व्हॅल्यू येईल -1/2. आता या व्हॅल्यू पुन्हा या इक्वेशन मध्ये ठेवूया. 1 अपॉन x + 1 x - 1 इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे -1/2 x + 1 प्लस b ची व्हॅल्यू आहे 1/2 x - 1. हे 1/2 कॉमन काढू. 1/2 1 अपॉन x - 1 मायनस 1 अपॉन x + 1. दूसरा प्रॉब्लेम x + 5 अपॉन x² - x. आता इक्वेशन सिम्प्लिफाय करू. x + 5 अपॉन x इंटू x - 1. आता डिनॉमिनेटर मध्ये दोन लिनियर फॅक्टर्स आहेत. एक आहे x, दुसरा आहे x - 1. त्याच्यामुळे दोन कॉन्स्टंट येतील. हे x + 5 अपॉन x इंटू x - 1 ॲज इट इज राहील. एक कॉन्स्टंट असेल a अपॉन x प्लस दुसरा कॉन्स्टंट असेल b अपॉन x - 1. a इंटू x - 1 b इंटू x अपॉन x इंटू x - 1. हे x x कॅन्सल होऊन जाईल. x - 1 x - 1 कॅन्सल.
x plus 5 is equal to a into x minus 1 plus b into x. आता एक कॉन्स्टंट आपल्याला 0 करावं लागेल. पुट x इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर b 0 होईल, आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. सो 0 plus 5 equal to a into 0 minus 1, a equal to minus 5. Same, put x minus 1 equal to 0. त्याच्यामुळे इथे a ची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. इज x ची व्हॅल्यू काय येईल इथे, x इज इक्वल टू 1. सो 1 plus 5 equal to a 0 असेल. 0 प्लस b इंटू x ची व्हॅल्यू 1 आहे. सो b ची व्हॅल्यू 6. आता या व्हॅल्यू आपण पुट करूयात. x प्लस 4 x प्लस 5 अपॉन x इंटू x मायनस 1 इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे -5 अपॉन x, b ची व्हॅल्यू आहे 6 अपॉन x मायनस 1. Next problem, resolve into partial fractions. E raised to x upon e raised to 2x plus 4 into e raised to x plus 3. आता आपण इथे काय करूयात, e raised to x ला आपण t पुट करूयात. e raised to t, x जर t असेल तर फंक्शन काय होईल, t अपॉन e raised to x t आहे, म्हणून t स्क्वेअर होईल हे, प्लस 4t प्लस 3. टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 याचे अवयव काय असतील, t अपॉन ब्रॅकेट t प्लस 3 t प्लस 1. टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 याचे अवयव आहेत t प्लस 3 ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये t प्लस 1. आता डिनॉमिनेटरमध्ये दोन नॉन रिपीटेड फॅक्टर्स आहेत, म्हणजे अवयव आहेत, याच्यासाठी दोन कॉन्स्टंट येतील. पहिला कॉन्स्टंट असेल a अपॉन t प्लस 3, दुसरा कॉन्स्टंट असेल b अपॉन t प्लस 1. t अपॉन t प्लस 3 t प्लस 1 as it is a into t plus 1 plus b into t plus 3 upon t plus 3 t plus 1. t plus 3 cancel, t plus 1 cancel, t equal to a into t plus 1 plus b into t plus 3. आता t plus 1 0 पुट करूयात, म्हणजेच t ची व्हॅल्यू -1. तर t ची व्हॅल्यू -1 असेल, t प्लस 1 0 आहे, त्याच्यामुळे a 0 होईल, प्लस आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. t ची व्हॅल्यू आहे -1 प्लस 3. -1 इक्वल टू b इंटू -3 प्लस -1 प्लस 3 2. b ची व्हॅल्यू आली -1/2. आता सेम प्रोसेस, t प्लस 3 0 पुट करूयात, t ची व्हॅल्यू -3. तर हे t ची व्हॅल्यू -3 आहे. a इंटू t ची व्हॅल्यू -3 प्लस 1 प्लस 0. t प्लस 3 0 असल्यामुळे b इंटू 0 0. -3 इक्वल टू a इंटू हे -3 प्लस 1 -2. a ची व्हॅल्यू असेल 3/2. आता या व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये ठेवूया. a ची व्हॅल्यू आहे 3/2 अपॉन t प्लस 3. b ची व्हॅल्यू आहे -1/2 अपॉन t प्लस 1 इक्वल टू
टी अपॉन टी प्लस 3 टी प्लस 1. हे 1/2 कॉमन काढू आपण. 3 अपॉन टी प्लस 3 मायनस 1 अपॉन टी प्लस 1. आता टी ची व्हॅल्यू आपण ई रेस टू एक्स ठेवलेली आहे. येईल 1/2 3 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 3 मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 1. असाच एक प्रॉब्लेम पाहू. एक्स मायनस 5 अपॉन एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 6x. इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू. एक्स मायनस 5 ॲज इट इज, एक्स कॉमन काढू, राहील एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6. आता याचे अवयव पाडूया. एक्स मायनस 5 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 याचे अवयव आहेत एक्स प्लस 3 एक्स मायनस 2. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 याचे अवयव पडतात एक्स प्लस 3 फॅक्टर्स एक्स प्लस 3. दुसरा फॅक्टर आहे एक्स मायनस 2. आता इथे 3 कॉन्स्टंट आहेत, 1 2 आणि 3. कारण डिनॉमिनेटरमध्ये फॅक्टर्स 3 आहेत. पहिला फॅक्टर्स आहे एक्स, दुसरा फॅक्टर आहे एक्स प्लस 3, तिसरा फॅक्टर आहे एक्स मायनस 2. हे नॉन रिपीटेड आहेत. त्याच्यामुळे 3 फॅक्टर्स होतील. पहिला असेल ए अपॉन एक्स, दुसरा फॅक्टर असेल बी अपॉन एक्स प्लस 3 आणि तिसरा फॅक्टर असेल सी अपॉन एक्स मायनस 2. हे 3 कॉन्स्टंट असतील. एक्स मायनस 5 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 3 एक्स मायनस 2 इक्वल टू. आता जो डिनॉमिनेटर आहे तो कॅन्सल करायचा आणि बाकीचे 2 टर्म्स घ्यायच्यात. एक्स प्लस 3 एक्स मायनस 2 प्लस बीचा जो डिनॉमिनेटर आहे एक्स प्लस 3 तो घ्यायचा नाही. दुसऱ्या 2 टर्म घेऊयात एक्स आणि एक्स मायनस 2 प्लस सीचा डिनॉमिनेटर घ्यायचा नाही. दुसऱ्या टर्म घेऊयात एक्स प्लस 3 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 3 अपॉन एक्स मायनस 2. हे एक्स कॅन्सल होईल. एक्स प्लस 3 कॅन्सल. एक्स मायनस 5 इक्वल टू ए अपॉन एक्स प्लस 3 एक्स मायनस 2 बी अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 2 प्लस सी अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 3. आता इथे 3 कॉन्स्टंट आहेत ए बी आणि सी. बी आणि सी आपल्याला इलिमिनेट करावं लागेल. बी आणि सी इलिमिनेट करण्यासाठी एक्सची व्हॅल्यू 0 ठेवावं लागेल. एक्स इज इक्वल टू 0 मायनस 5 ए इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 0 प्लस 3 एक्स आहे 0 मायनस 2 प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 0 प्लस सी इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 0 इंटू 0. ए मायनस 5 इक्वल टू ब्रॅकेट ए 3 मायनस 2 3 2 6 मायनस 6 छेदस्थानी मायनस 5 डिवायडेड बाय मायनस 6 इक्वल टू ए. एची व्हॅल्यू येईल 5/6. सेम प्रोसेस पुट. आता सी 0 करायचा असेल आणि ए 0 करायचा असेल
तर इथे पहा एक्स प्लस थ्री दोन फॅक्टर कॉमन आहेत. एक्स प्लस थ्री इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इक्वल टू -3. एक्स इज इक्वल टू -3 -5 इक्वल टू a इंटू 0 प्लस b इंटू -3 -3 -2 प्लस c इंटू 0. हे येईल -8 b इंटू हे -3 -3 आणि -2 -5 माइनस प्लस -8 डिवाइडेड बाय 5×15 b इज इक्वल टू -8/15. पुट x इज इक्वल टू आता a आणि b 0 करूयात. तर x-2 दोघांमध्येही कॉमन आहे, त्याच्यामुळे x-2 जर 0 केला आपण x-2 इक्वल टू 0 तर x ची व्हॅल्यू काय येईल 2. 2 व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये ठेवू. 2 - 5 a इंटू 0 प्लस b इंटू 0 प्लस c इंटू 2 2 प्लस 3 हे -3 c इंटू 2 3 आणि 2 5 हे येईल 5 2 10 -3/10 इक्वल टू c. आता या व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये ठेवूया. a ची व्हॅल्यू आहे 5/6 अपॉन x, b ची व्हॅल्यू आहे -8/15 अपॉन x प्लस 3, c ची व्हॅल्यू आहे -3/10 अपॉन x मायनस 2 इक्वल टू x - 5 अपॉन x मायनस 3 x मायनस 2. याचं रिक्वायर्ड इक्वेशन असेल. केस 2 आपण स्टडी करूया. केस 1 काय होती, जर डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड फॅक्टर्स. आता आहे केस सेकंड आहे when the denominator contains repeated linear factors. डिनॉमिनेटर मध्ये रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतात. तर अशा केस मध्ये काय करायचं, म्हणजेच काय याचं एक्झाम्पल पाहूया. px प्लस q अपॉन x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. याचं सोल्युशन असेल a अपॉन x प्लस a प्लस b अपॉन x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरी एक केस आहे ax प्लस b अपॉन x मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस बीटा. याचं सोल्युशन असेल a अपॉन x मायनस अल्फा प्लस b अपॉन x मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c अपॉन x मायनस बीटा. डिनॉमिनेटर कंटेन्स रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. याच्यामध्ये पहिली केस आहे px प्लस q अपॉन x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. याचं सोल्युशन असतं a अपॉन x प्लस a प्लस b अपॉन x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरी केस आहे ax प्लस b अपॉन x मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस बीटा इक्वल टू a अपॉन x मायनस अल्फा
प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स मायनस बीटा. आता याच्यावरचे सिंपल आपण प्रॉब्लेम पाहूयात. पहिला प्रॉब्लेम आहे 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1. आता ही केस सेकंड मधला दुसरा टाइप आहे ax प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस बीटा. इथे पाहू शकता तुम्ही 2 डिग्री आहे, इथे ही 2 डिग्री आहे, इथे x ची 1 डिग्री आहे, इथे x ची 1 डिग्री आहे. अशा केसमध्ये 1 2 3 तीन कॉन्स्टंट आलेले आहेत. हे 2 प्लस 1 तीन कॉन्स्टंट येतील. ठीक आहे. तर पहिला कॉन्स्टंट आहे a अपॉन एक्स मायनस अल्फा. एक्स मायनस अल्फा इथे पहा अल्फाची व्हॅल्यू इथे नाही आहे म्हणजे 0 आहे. अल्फाची व्हॅल्यू 0 आहे. ब्रॅकेट प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू इथे 0 आहे. इथे आहे स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट प्लस सी अपॉन एक्स मायनस बीटा. बीटाची व्हॅल्यू इथे 1 आहे. इक्वेशन सिम्प्लिफाय करू. ए अपॉन एक्स बी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट एक्स प्लस 1. सेम प्रोसेस एक पहिल्यांदा घ्यायचं आहे, नंतर जो डिनॉमिनेटर टर्म आहे एक्स तो घ्यायचा नाही. दुसऱ्या टर्म घ्यायच्या डिनॉमिनेटरच्या एक्स स्क्वेअर आणि एक्स प्लस 1. एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1 नंतर प्लस बी. बीचा डिनॉमिनेटर पहा एक्स स्क्वेअर आहे तो घ्यायचा नाही. दुसरा घ्यायचा आहे डिनॉमिनेटर एचा एक्स इंटू एक्स प्लस 1 प्लस सी इंटू याचा डिनॉमिनेटर घ्यायचा नाही एक्स प्लस 1. दुसरा डिनॉमिनेटर घेऊ एक्स आणि एक्स स्क्वेअर. हे येईल 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स इंटू एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1. सॉरी हे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 हा याचा एलसीएम असेल. एक्स स्क्वेअर कॅन्सल एक्स प्लस 1 कॅन्सल. 2x प्लस 1 इक्वल टू a इंटू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट एक्स प्लस 1 प्लस bx इंटू एक्स प्लस 1 प्लस c इंटू एक्स स्क्वेअर. हे बी ला हे एक्स राहणार नाही. लसावी आपला एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस 1 आहे. एक्स प्लस 1 कॅन्सल राहिल्यावर बी अपॉन एक्स स्क्वेअर पाहिजे आपल्याला. ठीक आहे. इथे येणार नाही हा एक्स. तसंच सी ला आपण जर एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 ने जर भागितलं तर इथे एक्स स्क्वेअर राहील टर्म एक्स स्क्वेअर कारण एलसीएम हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 असणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला एलसीएम एक्स स्क्वेअर आणि एक्स प्लस 1 पाहिजे.
वाटलं तर मी इथे तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो इक्वेशन. ए एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस 1 प्लस बी एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस सी एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. ठीक आहे. आता हे एक्स प्लस 1 कॅन्सल होईल, एक्स एक्स कॅन्सल होईल, राहतं ए बाय एक्स प्लस हे एक्स प्लस 1 कॅन्सल, बी अपॉन एक्स स्क्वेअर, हे एक्स स्क्वेअर कॅन्सल, सी अपॉन एक्स प्लस 1. ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ए बाय एक्स आपल्याला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला एक्स इंटू एक्स प्लस 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल प्लस बी इंटू एक्स प्लस 1 आपल्याला पाहिजे आणि एक्स प्लस 1 कॅन्सल झाल्यावर बी अपॉन एक्स स्क्वेअर राहतं, बी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस सी आपल्याला इथे एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. तर एक्स स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर सी अपॉन एक्स प्लस 1 राहतं. आता इथे काय करायचं, पुट एक्स इक्वल टू 0, एक व्हॅल्यू 0 ठेवूयात म्हणजे ए आणि सी 0 होऊन जातील. 2 इंटू 0 प्लस 1 इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 0 आहे प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 1 प्लस सी इंटू 0, हे 1 इक्वल टू बी, बीची व्हॅल्यू 1 मिळाली. पुट आता एक्स प्लस 1 दोघात ही आहे म्हणून एक्स प्लस 1 0 ठेवूया, एक्स इज इक्वल टू -1, -1 व्हॅल्यू इथे ठेवू, -2 प्लस 1 इक्वल टू ए ची व्हॅल्यू 0, बी ची व्हॅल्यू 0 प्लस सी इंटू -1 स्क्वेअर, -1 इक्वल टू 1 इंटू सी, सी ची व्हॅल्यू -1. पुट एक्स other than 0 and -1. आता सी ची व्हॅल्यू -1 आहे, एक्स ची व्हॅल्यू 0 आहे, -1 आणि 0 या व्हॅल्यू सोडून तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पुट करू शकता. ठीक आहे. आपण एक घेऊया व्हॅल्यू 2 इंटू 1 प्लस 1, ए इंटू 1 1 प्लस 1 प्लस बी इंटू 1 प्लस 1 प्लस सी इंटू 1 स्क्वेअर. आता बी आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 2 प्लस 1 3, ए ची व्हॅल्यू आहे काढायची आहे 1 प्लस 1 2 प्लस बी ची व्हॅल्यू आहे 1, 1 प्लस 1 2, 2 इंटू 1 2 प्लस सी ची व्हॅल्यू -1 आहे, -1 1 स्क्वेअर 1. तर ए ची व्हॅल्यू काय येईल, ए इज इक्वल टू 1. 2 प्लस -1 1 होईल, 1 मायनस 3 2 होईल आणि 2 डिवायडेड बाय 2 1 राहील व्हॅल्यू. आता याचं सोल्युशन असेल 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन एक्स, बी ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर, सी ची व्हॅल्यू आहे -1 अपॉन
एक्स प्लस 1 हे याचं सोल्युशन असेल. सेम असाच एक प्रॉब्लेम पाहू. थ्री एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1. इक्वेशन सिम्प्लिफाय करू. 3x प्लस 2 अपॉन एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 1 याचे फॅक्टर्स पडतात एक्स प्लस 1 एक्स मायनस 1. 3x प्लस 2 अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 1. आता इथे काय करायचं असतो, एलसीएम काढायचा असतो. इथे पहा एक्स ची डिग्री 2 आहे, इथे एक्स ची डिग्री 1 आहे, म्हणून 3 कॉन्स्टंट येतील 2 प्लस 1. पहिला कॉन्स्टंट असेल ए अपॉन एक्स मायनस 1. दुसरा कॉन्स्टंट असेल बी अपॉन एक्स प्लस 1. तिसरा कॉन्स्टंट असेल सी अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे काय काढावं लागेल आपल्याला, एलसीएम काढावं लागेल. टेकिंग एलसीएम ऑन आरएचएस या राईट साईडचा एलसीएम आपल्याला काढावं लागेल. एलसीएम काढल्यानंतर इक्वेशन काय होईल, 3x प्लस 2 इक्वल टू a इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 प्लस c एक्स मायनस 1. एलसीएम काढा. एलसीएम काढल्यानंतर आपण हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता इथे काय करावं लागेल, पुट x इज इक्वल टू 1, x ची व्हॅल्यू 1 ठेवूया. b आणि c 0 असणार आहे. b ची व्हॅल्यू 0 होऊन जाईल, c ची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. x इज इक्वल टू 1. 3 इंटू 1 3, 3 प्लस 2 5 इक्वल टू 1 प्लस 1 2, 2 स्क्वेअर 4, 4a असेल. हे डिवाइड होईल 4 इक्वल टू a. a ची व्हॅल्यू आली 5/4. ठीक आहे. नेक्स्ट पुट x इज इक्वल टू -1. आता a ची कोइफिशियंट पहा, x प्लस 1 आहे आणि b चा कोइफिशियंट पहा इथे x प्लस 1 आहे. x प्लस 1 दोन्हीकडे आहे. जर हा 0 ठेवला तर a आणि b 0 होऊन जाईल. आपल्याला c ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू इथे -1 पुट करूयात. 3 इंटू -1 -3 -3 प्लस 2 -1 इक्वल टू a आणि b 0 होऊन जाईल. x ची व्हॅल्यू -1 -1 -2 हे डिवाइड होऊन जाईल -2 इक्वल टू c. म्हणजे c ची व्हॅल्यू काय येईल 1/2. नेक्स्ट
पुट x इज इक्वल टू 0. पहिल्यांदा x इज इक्वल टू 1 आपण पुट केले, नंतर x इज इक्वल टू -1 पुट केलेला आहे. आता 1 आणि -1 या दोन व्हॅल्यू सोडून कोणतीही व्हॅल्यू तुम्ही x ची ठेवू शकता. आपण x इज इक्वल टू समजा 0 पुट करूया. तर 3 × 0 0 होऊन जाईल, +2 आहे म्हणजे 2 इक्वल टू x ची व्हॅल्यू 0, a ची व्हॅल्यू किती आहे ते 5/4 ब्रॅकेट हे 0 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस b x ची व्हॅल्यू 0 आहे, 0 - 1 -1 x ची व्हॅल्यू 0 0 + 1 1 प्लस c ची व्हॅल्यू 1/2 आहे, x ची व्हॅल्यू 0 - 1. आता b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला b इज इक्वल टू -5/4. इक्वेशन तुम्ही सिम्प्लिफाय करा. b ची व्हॅल्यू मिळेल -5/4. आता आलेल्या व्हॅल्यू पुट करूयात. 3x + 2 अपॉन x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर x - 1 इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 5/4 अपॉन x - 1, b ची व्हॅल्यू आहे -5/4 x + 1, c ची व्हॅल्यू आहे 1/2 x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे याचं सोल्युशन असेल. इथे महत्त्वाचं काय आहे, x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि x - 1 हे दोन फॅक्टर्स आहेत. एका फॅक्टरचा स्क्वेअर आहे आणि दुसरा फॅक्टरचा स्क्वेअर नाही आहे. तर इथे x ची डिग्री पहा 2 आहे, x डिग्री इथे 1 आहे. 2 + 1 म्हणजे 3 कॉन्स्टंट तयार होतील a, b आणि c. यांचं काय करायचं, LCM काढायचा. ठीक आहे. LCM काढल्यानंतर ही स्टेप सिम्प्लिफाय केलेली आहे आपण इथे. नंतर x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू -1 या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत. त्यातून दोन व्हॅल्यू काढल्या. मग तिसरी व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यू आपण ठेवलेल्या आहेत त्या व्हॅल्यू सोडून तिसरी व्हॅल्यू ठेवायची आहे. तर आपल्याला तिसरी व्हॅल्यू मिळेल आणि हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं. ठीक आहे. आता केस थर्ड. Denominator contains non-repeated irreducible quadratic factors. Denominator contains non-repeated irreducible quadratic factors. म्हणजे काय असतं, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक फॅक्टर्स असतात. पहिल्या केसमध्ये ते रिपीट नव्हते, दुसऱ्या केसमध्ये रिपीट होते. आता तिसऱ्या केसमध्ये वेगवेगळे आहेत परंतु ते इररिड्युसिबल फॉर्ममध्ये आहेत. नॉन रिपीटेड म्हणजेच वेगवेगळे आहेत आणि ते इररिड्युसिबल फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे त्यांचं अवयव पुन्हा काढता येत नाही. ठीक आहे. तर अशा केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम पाहूया म्हणजे समजेल. प्रॉब्लेम आहे 3x - 2 अपॉन पहिला फॅक्टर आहे x + 2, दुसरा फॅक्टर आहे x² + 4. आता पहिला फॅक्टर पहा x + 2 म्हणजे x ची व्हॅल्यू -2 ठेवून आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येतं. इथे पहा x² + 4 = 0 जर पुट केलं तर x² = -4 येतं. पुन्हा हे x ची व्हॅल्यू आपल्याला √-4 मध्ये येते, म्हणजे हे पुन्हा काढता येत नाही व्हॅल्यूची. ठीक आहे. म्हणजे याला इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असं म्हटलेलं आहे.
तर याचा आन्सर काय असतं, ए अपॉन एक्स प्लस टू. एक्स प्लस टू म्हणजे एक नॉन रिपीटेड फॅक्टर असतो. ठीक आहे, ए प्लस एक्स स्क्वेअर प्लस फोर. हे पहा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स प्लस फोर. ठीक आहे, हे जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याचं सोल्युशन असतं कॅपिटल बी एक्स प्लस कॅपिटल सी अपॉन हा फॅक्टर एक्स स्क्वेअर प्लस फोर. जर डिनॉमिनेटरमध्ये फॅक्टर्स वेगवेगळे असतील आणि त्यातला एक फॅक्टर हा क्वाड्रॅटिक फॅक्टर, तो पण इररिड्युसिबल फॉर्ममध्ये असेल, तर अशा वेळेस पहा, इथे 100 डिग्री 2 आहे, इथे 100 डिग्री 1 आहे, म्हणून इथे 3 कॉन्स्टंट येतील, ए बी आणि सी. परंतु असं येत असताना जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज इट इज येतं, प्लस बी एक्स प्लस सी ही टर्म सुद्धा येते. ठीक आहे, बी एक्स प्लस सी अपॉन जो क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज इट इज येतं. ठीक आहे, आता इथे सेम प्रोसेस आपल्याला काय करावं लागेल, एलसीएम काढावं लागेल. 3x मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2 एक्स स्क्वेअर प्लस 4. इथे आपल्याला एलसीएम काढावं लागेल. एलसीएम काय असेल, एक्स प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 हा एलसीएम असेल. ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस कॅपिटल बी एक्स प्लस सी इंटू एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2 एक्स स्क्वेअर प्लस 4 हा एलसीएम असेल. ठीक आहे, एक्स प्लस टू कॅन्सल होऊन जाईल, एक्स स्क्वेअर प्लस 4 कॅन्सल होऊन जाईल. 3x मायनस 2 इक्वल टू ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस कॅपिटल बी एक्स प्लस कॅपिटल सी इंटू एक्स प्लस 2. डबल लिहितो इथे, एक्स मायनस 2 इक्वल टू ए ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस कॅपिटल बी एक्स प्लस कॅपिटल सी एक्स प्लस 2. पुट एक्स इज इक्वल टू मायनस 2, एक्सची व्हॅल्यू मायनस 2 ठेवूया. 3 इंटू मायनस 2 मायनस 6 मायनस 2 मायनस 8 इक्वल टू एक्सची व्हॅल्यू मायनस 2 आहे, तर बी एक्स प्लस सी ही टर्म पूर्ण 0 होऊन जाईल, कारण याला मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 2 ही टर्म आहे. इथे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल, ए एक्स स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 4 8, ए ची व्हॅल्यू येईल मायनस 1. पुट एक्स इक्वल टू 0. आता एक्स इक्वल टू 0 पुट करूयात. 3 इंटू 0 0 मायनस 2 ए इंटू एक्सची व्हॅल्यू 0 0 स्क्वेअर 0 0 प्लस 4 4 प्लस बी इंटू एक्सची व्हॅल्यू 0 प्लस सी ब्रॅकेट क्लोज, एक्सची व्हॅल्यू 0 0 प्लस 2 2, हे मायनस 2 इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे मायनस 1, येईल मायनस 4. बी इंटू 0 0 प्लस सी इंटू 2 2 सी, यातून सी ची व्हॅल्यू येईल 1. नेक्स्ट
put x is equal to 1 other than x is equal to 0 and x is equal to -2. 0 आणि -2 या व्हॅल्यू सोडून कोणतीही एक व्हॅल्यू पुट करा. x इज इक्वल टू 1 समजा. तर 3 × 1 3 3 - 2 1 इक्वल टू व्हॅल्यू ऑफ a -1 इंटू 1 स्क्वेअर प्लस 4 5 प्लस b आपल्याला काढायची आहे. b इंटू 1 प्लस c ची व्हॅल्यू आहे 1 ब्रॅकेट क्लोज. x ची व्हॅल्यू 1 आहे. 1 प्लस 2 3 1 इक्वल टू -5 प्लस b प्लस 1 ब्रॅकेट 3. इक्वेशन सिम्प्लिफाय करा. b ची व्हॅल्यू येईल -5/4. सॉरी, b ची व्हॅल्यू इक्वेशन b ची व्हॅल्यू येईल 1. b ची व्हॅल्यू 1. आता a b c या व्हॅल्यू मिळालेले व्हॅल्यू आपण पुट करू. 3x - 2 अपॉन x प्लस 2 x स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे -1 अपॉन x प्लस 2 प्लस bx प्लस c. b ची व्हॅल्यू आहे 1 1 इंटू x प्लस c ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4. दिस इज फायनल सोल्युशन. आता नेक्स्ट आपण पुढचा एक प्रॉब्लेम पाहू. तो नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि इथे 3 केसेस पार्शियल फ्रॅक्शनच्या संपतात. नंतर इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय असतं, त्याच्या केसेस काय असतात आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स काय असतात ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. धन्यवाद.